अहो एवढी मोठी भानगड पुराव्यादिवशी समोर आल्यावर तरी निवडणूक आयोगाला जाग येईल का? मित्र हो, लोकांच्या मताची चोरी हा एक ज्वलंत प्रश्न आपल्या देशासमोर उभा राहिलाय. हा काही विषय फक्त महाराष्ट्रापुरता नाही. लोकांच्या मतांची चोरी होणं म्हणजे लोकशाहीच्या अस्तित्वावरच पोराट चालवण्यासारखा आहे. मतचोरीच्या विषयावरून देशभरातून आरोप होत आहेत, संतापही व्यक्त होतोय. अहो धक्कादायक पुरावे सुद्धा समोर आणले जात आहेत, परंतु एवढ्या गंभीर गोष्टीकडे सुद्धा लक्षपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे. ठिकठिकाणी सदोष मतदार याद्या समोर येत आहेत आणि तरीही त्याच याद्याच्या आधारावर चक्क निवडणुका घेतल्या जात आहेत. आता लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत, पण मतदार यादीतले जे घोळ आहेत ते जसेच्या तसे आहेत. आणि अशाच परिस्थितीमध्ये पुण्यातली एक मोठी भानगड आता उघडकीला आली. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून मतदार याद्यामध्ये फेरफार करून घेतल्याचा मोठा भांडाफोड आता महाविकास आघाडीने केलाय. आणि हा काही वरवरचा आरोप नाही. भाजप पदाधिकारी आणि अधिकारी यांनी मिळून मतदार यादीमध्ये जो काही फेरफार केला त्याचे संवादासह सीसीटीव्ही फुटेज हे सगळे पुरावे पत्रकार परिषदेमध्ये सादर करीत ही मतचोरी उघडकीला आणली. विशेष म्हणजे हे सीसीटीव्ही फुटेज महापालिकेकडूनच पण माहिती अधिकारातून मिळवलं आहे. शहर काँग्रेसचे सरचिटणीस ऋषिकेश बालगुडे यांनी तर अशी माहिती दिली बघा. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या कक्षाला आतून कडी लावून तब्बल 4 ते 5 तास भाजपचे पदाधिकारी मतदार याद्यांचं काम करीत होते. याचे संवादासह सीसीटीव्ही फुटेज सुद्धा हाती आलंय. त्यामध्ये भाजपचे माजी नगरसेवक अजय खेडेकर, भाजपचे पदाधिकारी नामदेव माळोदे याच्यासह अन्य 1-3 कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते. हे अधिकाऱ्यांना आपल्या प्रभागातील आपल्या विचाराची नसलेली मतदारांची नावं दुसऱ्या प्रभागामध्ये टाका, तर आपल्या सोयीची असलेली नावं आपल्या प्रभागात घ्या, अशा सूचना देत असल्याचं सुद्धा समोर आलं. अजून काय हवं? भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी इतरही मतदारसंघामध्ये अशाच प्रकारे अधिकाऱ्यांना हाताशी धरून मतदार याद्यामध्ये फेरफार केल्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. हे सगळं धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज पत्रकार परिषदेमध्ये दाखवण्यात आलं. या पत्रकार परिषदेला बघा कायदे तज्ज्ञ ऍडव्होकेट असीम सरोदे, झालोच तर डॉक्टर विश्वांबर चौधरी हे सुद्धा उपस्थित होते. 20 दिवस आधी तुम्ही गोपनीय याद्या फोडताच कशा? पुणे महापालिका भाजपमध्ये विलीन झाली हे आयुक्तांनी जाहीर करावं. 4-4 तास बसून मतदार याद्यामध्ये बदल करता ही कुठली प्रक्रिया आहे, असा सवाल डॉक्टर विश्वांबर चौधरी यांनी केला. पुराव्यानिशी एक प्रकार समोर आला, पण अन्य ठिकाणीही असेच प्रकार केले गेले नसतील हे कशावरून? अहो एवढी मोठी भानगड पुराव्यानिशी समोर आल्यावर तरी निवडणूक आयोगाला जाग येईल का? झोपेचं सोंग घेतलं असेल तर मात्र ही अपेक्षा ठेवण्याची काही अर्थ नाही. नाहीतरी आजवर काय झालंय, तक्रारी येतात, पुरावे येतात आणि यांच्या मात्र झोपा सुरू आहेत. पण आता हा सीसीटीव्हीचा संवादासह आलेला पुरावा पाहून तरी निवडणूक आयोग काय करतोय आता खरं तर आपण फक्त लक्ष ठेवूया, पाहूया. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू. नमस्कार.